मला तिथून घेऊन आली असतेस बघ तू. आपण ओवीला भेटायला गेलो होतो ना, ती आली पण होती, पण तू मला का भेटू दिलं नाही तिच्याशी? आई बोल ना गाई, आई बोल ना. अबीर अबीर बास कर. बोल आई, मला तुझी आणि ओवीच्या बाबांची भेट घालून द्यायची होती ना ग. पुण्याला जायच्या आधी भेट झाली असती तर त्यांना किती छान वाटलं असतं. आई बोल ना. अबीर गप्पा बस, बोलले ना. किती प्रश्न विचारशील? तुझ्या प्रश्नाने माझं डोकं फुटायची वेळ आली आता. गप्पा बसायचं आता. अबीर अबीर सॉरी. सॉरी. आई मी सॉरी. आई तू रडू नकोस ग. सॉरी आई. आता मी तुला एकही प्रश्न विचारून त्रास देणार नाही. प्रॉमिस. आता मी तुला कधीच विचारणार नाही की माझे बाबा कुठे आहेत, किंवा ते कुठे असतात, किंवा ते कधी येणार आहेत. आता येथून पुढे तूच माझी आई आणि तूच माझे बाबा असतेस बघ. आई, आपण मंदिरात गेलो तेव्हा तूच सांगत असते ना की आपला विठ्ठल जसा आपला विठुराय आहे, तशीच तो आपली माऊली पण असतो. तशीच तू माझी आई पण आहेस आणि बाबा पण. तू रडू नकोस ना. मी नाही रडत. हा, तू एकदा हस ना गाई. अबीर बाबा, आपण थांबलो असतो ना तर आपण भेटलो असतो अबीरला. बस झाला आता अबीरला भेटणं. परत काय, नंतर भेटू. आता झोप तू. अरे तू रील बघतोय म्हणलं मला कशी झोप येणार? झोप. ये खाली झोप. आई, मला झोपच येत नसते बघ. बाळा, खूप रात्र झाली आहे. तू डोळे मीट, तुला झोप लागेल. हा आई, माझ्यासाठी अंग आहे गाणं, म्हणजे कसं मला पटकन झोप लागत असते बघ. गाते. चला, गरमागरम ब्रेकफास्ट रेडी आहे. अँड गेस व्हॉट, आज मी स्वतः माझ्या हाताने ब्रेकफास्ट बनवलाय सगळा. हे बघ. वा वा. त्यामुळे खाऊन मला प्लीज कळवा कसा झालाय ते. पत्र लिहून कळवलं तरी चालेल ना? म्हणजे तू बनवलाय म्हणजे कमालच असणार. ताई, तुम्ही पण बसून घ्या ना, मी वाढते सगळ्यांना. नको अगं, मी वाढते. अहो ऐका माझं, खरंच ऐका. तुम्ही बसा, ब्रेकफास्ट करून घ्या, मी वाढेन सगळ्यांना, काहीच हरकत नाही. प्लीज बस. वहिनी बस.
प्रिन्सेस शुभ्रा कुठे आहेत? आई ती उठलीच नाही अजून. ओवी ये बस नाश्ता करिए. बाबा मला भूक नाहीये. ओवी बोललो ना मी तुला बस ये. बाबा मला भूक नाहीये. ओवी बाळा, आज सगळ्यांसाठी प्रेमाने मी बनवलाय. मग माझ्यासाठी खाशील ना थोडं प्लीज? खाशील ना? चल बाळा, चल चल बाळ आमचं. बस. सन, काल रात्री यायला उशीर झाला तुला. कुठे अडकला होतास एवढा? कामात होतो आई मी, म्हणून वेळ लागला. मी तुला किती वेळा सांगितलंय, ही अशी धाडसाची कामं का करतोस तू? धोका आहे यात. त्यापेक्षा एक काम कर ना, आपल्या ऑफिसमध्ये ये, तिथे कामाला लागतो. मला खूप टेन्शन येतं. खाऊ देशील मला? नको आता हा विषय. काकू नको मला. ओवी असं का करतेस बाबू? खा ना थोडं. थोडं जास्त खाल्ल्याने काही नाही होत. अगं खरंच नकोय मला. ओवी तुझी तब्येत बघ कशी खराब झालीये. खायचं मस्त पैकी, आणि मी एवढं प्रेमाने बनवलंय ना. प्लीज माझ्यासाठी खा. ओवी बाबा मला भूक नाहीये. अगं थोडं आणखी खाल्ल्याने काय होणार आहे? ओवी 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 घरात आल्यावर हिला काय होतं काही कळतच नाही मला. 4-5 दिवस इकडे बाहेर होती, व्यवस्थित जेवण खाण चालू होतं. एक मिनिट, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय सारा? की मी इथे घरात तिची व्यवस्थित काळजी घेत नाही? हे बघ, मी जेव्हा जेव्हा घरात असेल ना, तेव्हा तेव्हा आय मेक शुअर की शुभ्रा इतकीच मी ओवीचीही काळजी घेईन, तिला प्रेम करेन. पण आता माझं प्रेमच ओवीला जाच वाटत असेल तर मी तरी काय करणार? तुम्ही चुकीचा अर्थ काढताय वहिनी. मला असं म्हणायचंच नव्हतं. असो, तू बेळगावला गेला होतास, तिथलं काम तर डेफिनेटली झालं असेल. तू इतकं तिकडे जाऊन सगळं केलंच म्हणल्यावर. आणि बाकी कोणी भेटलं वगैरे होतं का? म्हणजे आपल्या ओळखीतलं कोणी दिसलेलं वगैरे का? म्हणजे कोणी जुने ओळखीचे भेटले का तुला तिकडे बेळगावात? असं कोणीच नाही भेटलं. केस संदर्भात गेलो होतो. त्या सुशीला वहिनी ज्या होत्या, तिचा नवरा भेटला, बस. बाकी कोणी नाही. हो काय? अमृता वहिनी ऐक ना, जरा जा ना वर ओळीकडे, बघ काय खात असेल तर. सारंग तर काही स्पष्ट सांगणार नाही, पण ओवीच्या पोटातून नक्कीच काहीतरी काढून घेता येईल.